रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवण्यात येणारी रेशीम लागवड योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरली आहे। या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार मिळून त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे। मात्र शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी घालून दिलेल्या 20 कामांच्या मर्यादेमुळे या योजनेचा विस्तार होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। बेलेगावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत ही मर्यादा हटवण्याची मागणी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रेशीम शेतीला चालना मिळाली आहे। अनेक शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ झालाय। मात्र गेल्या काही महिन्यांपासून शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी घालून दिलेल्या 20 कामांच्या लॉकमुळे या योजनेचा विस्तार मर्यादित राहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। बेलेगावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत ही मर्यादा कमी करण्याची मागणी केली आहे। प्रत्येक शेतकरी कुटुंब या योजनेत सहभागी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी 20 कामांची अट शिथिल करणं आवश्यक आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। योजनेअंतर्गत 60 आणि 40च्या निधीचं प्रमाण गाव पातळीवर पाळलं जात असतानाही कुशल देयक आणि मजुरी मस्टर निर्माण करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। परिणामी कामं पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळत नसल्यानं ते कर्जबाजारी होत आहेत। तसंच 3 वर्ष पूर्ण झालेल्या रेशीम लागवडीच्या कामांना अजून निधी मिळाला नसल्यानं संबंधित लाभार्थी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत। नियमानुसार निधी वितरित करून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे।